लबाड लांडगा आणि चतुर ससा. एक जंगल सर्व प्राण्यांनी भरलेलं, सुंदर नदी आणि निळसर आकाश अगदी मनात भरण्यासारखं. सर्व प्राण्यांप्रमाणे ससा पण तिथे राहत होताच. टुणूक टुणूक उड्या मारत एकदा मस्त निसर्गाचा आनंद घेत तो चालला असता वाटेत एक लांडगा त्याला भेटला. तो हळूच झाडीच्या मागून त्याला पाहत होता. त्याने वेळ साधून अचानक त्याच्यासमोर उडी मारली. ससा अचानक दचकून घाबरला, मोठे डोळे करत त्याच्याकडे बघू लागला. लबाड लांडगा त्याला बघून मनात विचार करू लागला की आत्ता माझ्या जेवणाची सोय झाली. आणि तो ससा पण बिचारा विचार करायला लागला की आत्ता माझं काही खरं नाही, मी आत्ता याच्या पोटात जाणार. पण आपण असं होऊ देऊ नये, काहीतरी केलं पाहिजे आणि इथून सुटलं पाहिजे, असा तो विचार करू लागला. आणि तेवढ्यात तो लांडगा बोलला की आता मी तुला खाणार. ससा बोलला, तू मला खाऊ शकत नाहीस. लांडगा बोलला, का? कारण मी त्यासाठी निघालोय. तो म्हणतो म्हणजे? तेव्हा ससा म्हणतो की अरे तो बाजूचा वाघोबा, त्याने मला बोलवला आहे. काल त्याने मला तळ्याकाठी पाहिलं होतं आणि मला खायला आला होता. तर मी त्याला म्हटलं की मी जरा घरी जातो, सर्वांना भेटतो आणि मग येतो. लांडगा बोलला, मग? ससा बोलला, मग काय, आता तिकडेच निघालो. लांडगा बोलला, पण त्या वाघाला काय कळणार की मी तुला खाल्लंय? तेव्हा ससा पुरताच तावडीत भेटला आणि विचार करू लागला, आत्ता काय? तो त्याला बोलला, तू मला खा, पण वाघोबा तुला खातील. तेवढ्यात त्या लांडग्याच्या कळपातला एक लांडगा तिथे आला आणि त्याने सशाला पाहिलं. त्याच्याही तोंडाला सशाला पाहून पाणी सुटलं आणि तो सशाला खायला आला. तेवढ्यात पहिला लांडगा बोलला, ही माझी शिकार आहे आणि मी ती खाणार. तर दुसरा त्याच्यावर घुरून बोलला की तू याला विसर आणि मला दे, नाहीतर. तेवढ्यात ससा बोलला की हे बघा, तुमच्यासाठी एकतर मी वाघोबाला फसवून इथे थांबलो आहे आणि तुम्ही इथे भांडत बसलाय. तुम्ही भांडा, मी जातो. असे म्हटल्यावर दोन्ही कोल्हे सशासमोर येतात आणि त्याला अडवतात. तेव्हा ससा म्हणतो की आपण एक काम करूया, तुमच्यामध्ये शर्यत लावूया आणि जो तुमच्यामध्ये शर्यत जिंकेल तोच मला खाईल. असं बोलल्यावर दोघं पण मान्य करतात. त्या दोघांमध्ये शर्यत अशी लागते की समोर असलेल्या झाडाला शिरून दोघांनी परत यायचं. ससा शिटी वाजवून ते दोघे पळायला सुरुवात करतात. ते जसे पळतात तसा ससा पण टुनटुन उड्या मारत तिथून पळून जातो आणि तिथून स्वतःची सुटका करून घेतो. तात्पर्य, संकटात न घाबरता स्वतःच्या युक्तीचा वापर करून त्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी. जर तुम्हाला लबाड लांडगा आणि चतुर ससा या दोघांची गमतीशीर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.